नमस्कार. एकला चलोरेच्या या नव्या भागामध्ये पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. तानसा नदी ही पालघर जिल्ह्यातल्या आदिवासी भागाला समृद्ध करत मुंबईपर्यंत जाते आणि अरेबियन सागराला भेटते. तर इथे अतुल कुलकर्णी बॉलिवूडच्या झगमगाटी विश्वातून या आदिवासी भागामध्ये आलेले आहेत. अतुल, पुन्हा एकदा आपलं स्वागत एकला चलोरेमध्ये. थँक्स. या तानसा नदीचं नाव तुम्ही तुमच्या घराला दिलेलं आहे. साधारणतः गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईला जवळ असल्यामुळे या भागात फार्म हाऊसेस उभारण्याची मोठ्या प्रमाणात एक लाट आलेली आहे. सगळेच लोक इथे फार्म हाऊस उभारतात आणि आठवड्यातील शेवटचे 2 दिवस शनिवार रविवार इथे निसर्गाच्या सानिध्यात घालवण्यासाठी येतात. पण तुम्ही इथे पहिल्यांदा क्वेस्टचं काम उभारलं आणि त्यानंतर तुम्ही घर इथे बांधलं. वेगळा प्रवास आहे हा. हो, खरं तर क्वेस्टचं काम सुरू झालं आणि मी आणि गीतांजली माझी बायको आम्ही बरेच वर्ष विचार आहे आमचा असा की फार काळ मुंबईत राहायचं नाही आणि काही दिवसानंतर शिफ्ट व्हायचं मुंबईच्या बाहेर. आणि जे मुंबईच्या बाहेरचं घर असेल तर त्याला आपलं सेकंड होम करायचं नाही तर फर्स्ट होम करायचं आणि मुंबईतलं सेकंड होम होईल ह्या अर्थी. तर विचार करत असताना मी बऱ्याच ठिकाणी कोकणात जागा बघितल्या, इकडे जागा बघितल्या आणि तोपर्यंत क्वेस्टचं काम सुरू झालं. आणि मग एक दिवस आमच्या डोक्यात असा विचार आला की अरे तिथेच आपलं काम चालू आहे तर कुठेतरी जायचं आणि फक्त शनिवार रविवार वगैरे असं काही आपल्याला करायचं नाही. तर ही एका अर्थाने वानप्रस्थाची तयारी आहे. तर खूपच लवकर तुम्ही सुरू केलेली त्याची करायला हवी. हे आश्रम मला फार आवडतात खरं, आपल्या ज्या एकूण भारतीय ह्याच्यामध्ये संकल्पनेमध्ये आहेत ते. तर त्यामुळे मग असा विचार आला की आपण इथेच सोनाळ्यातच जर घर बांधलं तर त्याचा जास्त उपयोग होईल. म्हणजे काम तुमचं इथेच असल्यामुळे सातत्याने. एक्झॅक्टली. हेनरी डेव्हिड थोरोनी निसर्गाच्या जवळ गेल्यानंतर त्यांना जो साक्षात्कार झाला होता, त्यांनी जे लिखाण केलं ते महात्मा गांधींना प्रेरणा देणार होतं की गावाकडे चला. तर तुम्ही खऱ्या अर्थाने गावाकडे आलेले आहात, खेड्याकडे चला. मी का राहतोय मुंबईत मला खरंच कळत नाही. आपण बघतोय इथे असलेली शांतता, इथे असलेलं वेळच तुमचा दिवसच वेगळा होऊन जातो, मोठा होऊन जातो. आतला रिदम तुमचा बदलून जातो पूर्णपणे. अर्थात हे सगळं जे उभं राहिलं ते शहरामध्ये मी राहून काम केल्यामुळेच उभं राहिलेलं आहे. ते काय असं नुसतंच उभं राहत नाही. तर आपलं इकॉनॉमिक्स बदलतं आहे. परंतु मगाशी जे मी आश्रम म्हणालो ते मला ह्या दृष्टीने फार महत्वाचे वाटतात. आश्रम म्हणजे काय, शेवटी सेक्शन्स आहेत ना, की एका कुठल्या सेक्शन पर्यंत मी शिकतोय की ज्याला पूर्वी काय ब्रह्मचार्य आश्रम म्हणायचं, त्याच्यानंतर गृहस्थ आश्रम असेल, त्याच्यानंतर तर आत्ताच मी कमवत असताना, आत्ताच जेव्हा मला माझ्या कामामध्ये उत्साह आहे, ते करायची माझी इच्छा आहे, असं सगळं होत असतानाच मी जर पुढच्या ह्याची तयारी करून ठेवली तर आत्ता त्याचा इतरांना उपयोग होईलच. पुढे मी येईन तेव्हा मलाही काहीतरी एक वेगळं काम असेल जे माझ्या प्रोफेशनशी अजिबात निगडीत कदाचित नसेल. मी इथनं काहीतरी छोटंसं काम करेन प्रोफेशनचं इथे राहून. तर ही तयारी मला असं वाटतं की प्रत्येकानं करणं गरजेचं आहे. आणि केवळ एक लक्झरी म्हणून फार्म हाऊस असं न बघता हा अवतीभोवतीचा विचार करून की इथे मी येऊन राहू शकणार आहे उरलेलं आयुष्य किंवा काय व्हॉट एव्हर जे काय असेल ते. तर त्यामुळे ही एक स्टेप मला खूप महत्वाची वाटते. आताची परिस्थिती जर बघितली आपण संपूर्ण भारताची, तर खेडी बकाल होत चाललेली आहेत, ओस पडत चाललेली आहेत. शहरीकरण आपल्याकडे प्रचंड वेगाने होतंय. जे पहिली 3 राज्य आहेत वेगाने शहरीकरण होणारी, त्यात महाराष्ट्र आहे. तर आज मुंबईची जी लोकसंख्या आहे त्याची निम्म्याहून अधिक लोकसंख्या झोपडपट्टीमध्ये राहते. तर म्हणजे जगणं जिथे सोपं नाही किंवा सुलभ नाही अशा ठिकाणी लोक खेचली जात आहेत, ओढली जात आहेत. तर आणि तुमच्यासारखा माणूस ज्याच्याकडे स्टारडम आहे, रुपेरी पडद्यावरची प्रसिद्धी आहे तुमच्याकडे, आणि तुम्ही ते सगळं सोडून गावाकडे येण्याचा विचार करता, तर हे रिव्हर्स ब्रेन ट्रेन खेड्याकडे सुरू झालंय. कसं काय आहे की इकॉनॉमिक्स बदलतं. मला नेहमी असं वाटतं की आपण खेडं म्हणतो,
खेडी सुद्धा वसली गेली. बरोबर. म्हणजे असं नाही की पहिल्यापासून खेडी होती, कुठेतरी आपण जंगलात राहत होतो, पाडे होते, शेतीचा शोध लागला, नदीच्या काठी सगळं आलं, जिथे स्थिर झाला माणूस. आणि आता जसं आपण शहरं वसली गेली असं म्हणतो, तशी केव्हा तरी खेडी ही वसली गेली असतील. मुद्दा असा की कधी ना कधी खेडी ही जशी वसली गेली जंगलाचा नाश करून आणि शेती हा व्यवसाय मुख्य व्यवसाय झाला, तसा आता इकॉनॉमिक्स बदलतं आहे. त्यामुळे शहरात राहायला कदाचित पर्याय असणार नाही. परंतु शहरात कसं राहायचं याला पर्याय आहे, हे तर आपल्याकडे याच्यासाठी तर अनेक पर्याय आहेत, असू शकतात. परत मला तिथे व्याख्येचा मुद्दा फार महत्वाचा वाटतो की आता हे आम्ही करून बघितलंय, मी आणि माझ्या बायकोनी, म्हणून मी हे सांगतोय. केवळ आत्मप्रौढी किंवा या अर्थाने नाही. माझ्या घरात टेलिव्हिजन नाही आहे, माझ्या घरामध्ये वॉशिंग मशीन नाही आहे, AC नाही आहे, आमच्या घरात फर्निचर नाही आहे, म्हणजे डबल बेड किंवा सोफा अशी कुठलीही गोष्ट आमच्या घरामध्ये नाही आहे. तर अशा पद्धतीने सुद्धा शहरामध्ये जगता येतच की नाही, अशातला थोडाच मुद्दा आहे. लिफ्ट कमीत कमी वापरणं हे आपल्याला शक्य आहे. असं आर्ग्युमेंट होतं नेहमी की आम्ही 12व्या मजल्यावरती राहतो, हरकत नाही, तुम्ही 5व्या मजल्यापर्यंत लिफ्ट घेऊ शकता, पुढचे चढू शकता, किंवा उलट करू शकता 5व्या 10व्या 6व्या उतरताना तुम्ही उतरू शकता. तर ह्या गोष्टी थोड्याशा मला असं वाटतं की शहरामध्ये जगायचं तर आहे, पण कसं जगायचं हे फार महत्वाचं आहे. समूह करून राहणारी आपण मंडळी आहोत. मी माझे स्वतःचे निर्णय स्वतःच घेऊ शकेन, माझी बुद्धी वापरून, इमोशनली नव्हे, कोणीतरी सांगितलं म्हणून नव्हे, की जे निर्णय हे फक्त माझा फायदा करतील असं नाही, तर मी ज्या समूहामध्ये राहतो त्या समूहाला सुद्धा उपकारक ठरतील, निदान त्यांचं नुकसान होणार नाही, अशा पद्धतीचे निर्णय मी घेऊ शकणं हा शिक्षणाचा उद्देश आहे. कारण आपल्याला आता समूहाशिवाय राहणं अशक्य आहे. आपली रचना आता तशी झाली आणि समूह मोठा होत जाणार. शहर होत आहे म्हणजे काय की ते मोठं होत जातं ना, समूह वाढत जातो आणि तो अननॅचरली वाढत जातोय. मध्ये मी वाचलं होतं एका ठिकाणी की त्यांनी संशोधन केलं होतं की प्रत्येक प्राणी एका जे समूहामध्ये राहतात त्या प्राण्यांचा एक नंबर आहे ठराविक, त्याच्यापेक्षा वाढला की तो वेगळा कळप तयार होतो. तसं मनुष्य प्राणी जेव्हा अगदी आपण काय प्राथमिक अवस्थेत होतो त्यावेळेला मॅक्झिमम संख्या ही 100 असायला हवी आयडियली. थोडे नंतर आणखी मॉडर्न डिव्हायसेस आले, हे आले ते आले, तर ती 10,000 असायला हवी मॅक्झिमम. आणि आपण आज करोडोंच्या संख्येने एकत्र राहतो, तर त्याचंच प्रेशर किती असेल तुम्ही लक्षात घ्या की आपलं हे नॅचरली इतक्या मोठ्या समूहात राहण्याचं आपलं हेच नाहीये. त्या प्रेशरच्या खाली जे काही आपलं होतं ते होतं. त्यामुळे पण मानसिक विकार जे आहेत आणि त्याच्याशी संबंधित ब्लड प्रेशर असेल, डायबिटीस असेल, हृदयविकार असेल, आता 40शीतले 30-40शीतले लोक हृदयविकाराने मरताना आपण बघतो. मग एकूणच जीवनशैलीवर त्याचा परिणाम होतो, नाही का? हो हो हो. म्हणजे आता लाईफस्टाईल बदलली ना. माझ्या आता काय रोजच्या व्यवहारामध्ये शारीरिक कष्ट राहिले नाही आहेत. उलट मी जी सगळी मशीन्स निर्माण करतोय, जी सगळी व्यवस्था निर्माण करतोय, ती मुळातच माझे कष्ट कमी व्हावेत म्हणून आणि माझा वेळ वाचावा म्हणून मी निर्माण करतोय. तर आपला वेळ तर म्हणजे आपल्याला पुरतच नाहीये, ही बाब वेगळी. माझ्यासाठी माझं उत्तम आरोग्य महत्वाचं आहे का, आणि ते जर आहे असं मला वाटत असेल तर ते फक्त आत्तासाठी नाही. मध्ये एकदा माझ्या काही मित्रमंडळींशी चर्चा करत असताना हा हे निघाला की परदेशी मुलं जातात आणि तिकडेच राहतात आणि मग इकडे आई वडील मात्र मग त्यांच्याकडे बघत नाहीत, मग त्यांना टाकून दिलं त्यांच्याकडे. माझं म्हणणं असं आहे की ह्याची तयारी पालकांनी करायला हवी होती. म्हणजे मुलांची जबाबदारी नाही. IIT साठी त्यांच्या मागे लागताना तुम्हाला माहिती पाहिजे की आता जास्ती स्कोप तिकडे आहे, अमेरिकेत आहे, मुलं तिथे जाणार, तिथे सेटल होणार, तुम्हाला ना तिथली हवा सूट होणार, ना तिथलं समाज जीवन सूट होणार, तुम्ही इथे राहणार. मुलं किती वेळेला तिकडनं येऊ शकतील, कुठनं? जे पूर्वी खेडं आणि शहर ह्याच्यामध्ये व्हायचं की आमचा मुलगा शहरात गेला तर बरं त्यांनी जावं शहरात, ही तुमचीच अँबिशन होती, पालकांचीच अँबिशन होती. इथे परत आपण आश्रमाच्या ह्याच्यात येतो की मी पालक म्हणून एकटं राहण्याची तयारी केली पाहिजे. बरोबर. की माझ्या मुलांची प्रगती जर लांब जाण्यापासून आहे, खेड्यापासून शहरात, शहरापासून आणखीन मेट्रोज पासून परदेशी जाणं, ह्याच्यात माझ्या मुलांची प्रगती मला जर वाटत असेल आणि ती मुलांनाही जर वाटत असेल तर ओके, फाईन, वेल अँड गुड. मग माझं जगणं मला आलं. पण परत माझ्या म्हातारपणाची काठी असं म्हणून मी जर त्या काठीला जर पाठवून देणार असेल दुसरीकडे, किंवा त्या काठीने दुसरीकडे जावं असा मी जर प्रयत्न करणार असेल,
तर मग मला ती काठी मिळणार नाही. ह्या अर्थाने मग माझं आरोग्य, परत आपण तिकडे येतो मग मी माझ्या गृहस्थाश्रम किंवा विद्यार्थी जो काय आहे, मी त्या दशेमध्ये मी माझं शरीर असं ठेवतो आहे का की जे मला माझ्या वानप्रस्थाश्रमामध्ये व्यवस्थितपणे माझी प्रकृती ठेवेल, की जेणेकरून मला आधाराची गरज आहे, मला काठीची गरजच लागणार नाही. हा एकीकडे. नंतर अर्थातच तुम्हाला तशा गरजा लागतील, पण मला असं वाटतं की हळूहळू सामाजिक व्यवस्था या पद्धतीच्या निर्माण होतील. वृद्धाश्रमाला का वाईट म्हणायचं? नाही, ती एक कम्युनिटी आहे. बरोबर. एक काही वयाच्या लोकांनी एकत्र येऊन एकमेकांना मदत करत, आणि ती एक कॉर्पोरेटायझेशन होईल त्याचं हळूहळू. चांगली गोष्ट आहे ना, काय काय वाईट आहे? जशा शाळा निर्माण झाल्या, जशा चांगल्या आहेत शाळा असणं, वृद्धाश्रम असणे चांगलं होईल. इतर वेगवेगळ्या सिस्टीम्स निर्माण होतील, हेल्थ केअरच्या तशा सिस्टीम्स निर्माण होतील. तर हे सगळंच मला असं वाटतं की हळूहळू होत जाईल. फक्त त्याच्यासाठी आधीच्या पिढींनी खूप ओपन माइंड ठेवलं पाहिजे, असं मला फार वाटतं. वृद्धाश्रम ही संकल्पना म्हणजे आई वडिलांना टाकून दिलं ही झालेली असल्यामुळे तिकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला पाहिजे असं मला वाटतं. मला असं वाटतं की आपल्याला तर वृद्धाश्रमाशिवाय पर्यायच नसणार. नक्कीच नाहीये, आणि आम्हाला तर ठरवून मूल नाहीये, तर त्यामुळे आम्हाला तर त्याशिवाय पर्याय, म्हणूनच इथेच आम्ही येऊ असं मला दिसतंय. पण आधीपासूनच आश्रमाची तयारी करून ठेवलेली आणि त्यामुळे आमच्या तब्येती चांगल्या ठेवणं हे आम्हाला फार गरजेचं आहे दोघांना. ही जी विषमता आहे ती भारतासारख्या देशामध्ये मला असं वाटतं की जाती व्यवस्था हा अत्यंत काळजीचा, अत्यंत चुकीचा जो प्रकार आपण सुरू केलेला आहे कधी काळी, आणि ते अजूनही टिकून आहे, त्याचं सारखं दुर्दैव दुसरं नाही. आताची जी पिढी आहे या पिढीला तंत्रज्ञानाची साथ आहे मोठ्या प्रमाणात, आणि ज्या वेगाने तंत्रज्ञान बदलतंय की 2030 पर्यंत तर आमच्या खाण्याच्या, जगण्याच्या, वागण्याच्या, बोलण्याच्या सगळ्या सवयी बदलणार आहेत. तर त्याकडे तुम्ही कसं बघता? परवाच मी वाचलं त्याचं असं म्हणणं की इंटरनेट हे असं होईल येत्या काही वर्षांमध्ये, त्याचं अस्तित्व तुम्हाला जाणवणारच नाही. म्हणजे जवळजवळ हवेसारखं ते होईल. हवेचं अस्तित्व जसं तुम्हाला जाणवत नाही आणि ते अवतीभोवतीच आहे, तसं इंटरनेटचं अस्तित्व होईल असं त्यांचं म्हणणं आहे. मी ह्या सगळ्या गोष्टींचं स्वागत करतो, अत्यंत मनापासून स्वागत करतो. आणि जर मी ह्या बदलांना टिकू शकत नसेन, आणि जर मी त्यांना दोषच देत असेन, त्यातले दोषच जर बघत असेन, तर मी मागे पडेन. ह्याच्या पलीकडे काही होणार नाही, कारण हे सगळं पुढेच जाणार आहे. जेव्हा पुस्तकांचा शोध, म्हणजे छपाईचा शोध लागला, त्यावेळेला सुद्धा अशीच भयानक टीका झालेली होती की त्यावेळेस तर म्हणजे 15व्या शतकात जेव्हा गुटनबर्गनी शोध लावला छपाई तंत्राचा, त्यावेळेस तर जी धर्मसत्ता होती त्यांच्या अधिकारावरच त्याने डायरेक्ट गदा आणली की, आणि वेगवेगळे त्याच्यावरती हे झालं. ते पहिलं बायबल छापून आल्यानंतर तर संपलं, धर्मगुरूंचं दुकानच बंद झालं. दुसरा एक त्याच्यामध्ये हे होता की नाही, आम्ही जे मौखिक हे सांगतो त्याला किती महत्व आहे, मग लोकांची स्मरणशक्तीच कमी होईल, हे होईल ते होईल, किती त्या सगळ्या टेक्नॉलॉजीवरती चर्चा झाली. आणि आज आम्ही प्रोपोगेट काय करतो की वाचाल तर वाचाल, इतका आम्ही आज ह्या पुस्तकाच्या IBN लोकमतच्या पुस्तक विषयक कार्यक्रमाचं नावच शीर्षक तेच आहे, वाचाल तर वाचाल. तर इथपर्यंत आपण आज आलेलो आहे. मला त्याच पद्धतीने असं, भारतामध्ये काय कमी टीका झाली का? मला आठवते आहे की कम्प्युटर्स आल्या तेव्हा राजीव गांधींवर किती टीका झाली, केवढी टीका की आता तुम्ही बेकार कराल लोकांना आणि हे ते वगैरे. केवढे पक्ष जे होते की ज्यांनी त्यावेळेला विरोध केला, आज तेच पक्ष त्याचा उपयोग करून त्याचा पुढे जातात. आणि माणसाला जो मेंदू दिलेला आहे, त्याच्या मेंदूचा जो वापर होणार आहे, त्याच्यामध्ये काही वाईट काही चांगलं ह्या गोष्टी होत राहतील. परंतु ही जी दिशा आपल्याला दिसते आहे आता टेक्नॉलॉजीची, तंत्रज्ञानाची, त्याला तर पर्याय नाही आहे. परवाच मी गुगलचे जे क्रिएटिव्ह डायरेक्टर आहेत त्यांचं जे प्रेडिक्शन्स वाचले, त्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की 2045 पर्यंत आमचं संपूर्ण जगणं, म्हणजे आजपासून 30 वर्षानंतर यंत्राधारित झालेलं असेल. म्हणजे आमचे खाण्याचे पदार्थ आहेत ते सुद्धा बदललेले असतात. म्हणजे आम्ही छोट्या छोट्या काही सप्लिमेंट्स घेऊ आणि ते आमचं जेवण असेल. संगणकाबद्दल म्हणाल तर चष्म्याच्या फ्रेममध्येच आपला संगणक असेल आणि कॅमेरा असेल. तर हे सगळं जे समोर येत आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा आपल्या सामाजिक संकल्पना
किंवा आमची एकूण जगण्याची बैठक याची मांडणी करण्याची गरज निर्माण झाली असं नाही वाटत तुम्हाला? ह्याच्यातला ना सगळ्यात मला जो धोका वाटतो तो विषमतेचा वाटतो. कारण हे जे सगळं आपण म्हणतोय की आमचं जीवन असं झालं असेल, तसं झालं असेल, आमचे म्हणजे आम्ही कोण? बरोबर. भारताचा विचार केला तर नक्की किती टक्के लोकांचं तसं झालं असणार, आणि मग ज्यांचं तसं झालं नसणार आहे त्या लोकांचं काय? ते कोण? ते कुठे? त्यांना त्या पातळीवरती आणण्यासाठी किंवा त्यांचं जीवन तितकंच सुखी करण्याच्या दृष्टिकोनातनं आपण काही करणार आहोत का? आणि मुख्य म्हणजे मला स्वातंत्र्य असणार आहे का? मला जसं जगायचं आहे तशा पद्धतीने जगण्याचं मला स्वातंत्र्य असणार, आणि तशी व्यवस्था पण असणार आहे का? म्हणजे मी जर मला ह्यातल्या काही गोष्टी जसं मी म्हटलं की मला जसं एसी नको, तसं नको, तसं नको, तर त्या पद्धतीने जगण्याचं मला स्वातंत्र्य राहणार आहे का? काही गोष्टी राहणार आहेत? तर हा फरक आहे असं मला वाटतं. मला इंटरनेट ही अत्यंत आवश्यक गोष्ट वाटते. माझ्या घरामध्ये वायफाय नक्की आहे, ती मला आवश्यक गोष्ट वाटते. हे परत व्याख्या आपण परत परत तिथेच येतो असं मला वाटतं. तर ही जी विषमता आहे ती भारतासारख्या देशामध्ये मला असं वाटतं की जाती व्यवस्था हा अत्यंत काळजीचा, अत्यंत चुकीचा जो प्रकार आपण सुरू केलेला आहे कधी काळी, आणि ते अजूनही टिकून आहे. त्याच्यामध्ये अभिमान बाळगणारी जाती व्यवस्थेमध्ये लोक आहेत, धर्मामध्ये अभिमान बाळगणारी लोक आहेत. ह्याचा सारखं दुर्दैव दुसरं नाही. आज आम्हाला टेक्नॉलॉजी काय शिकवत असेल तर ती खऱ्या अर्थाने लोकशाही शिकवते आहे. आज मला उपलब्ध असलेली माहिती ही सगळ्यांना उपलब्ध आहे. जे जाती व्यवस्थेने आमच्या करून ठेवलेली होती चुकीची गोष्ट की माहिती आणि ज्ञान हे फक्त मलाच उपलब्ध आहे आणि ते मी दुसऱ्याला देणार नाही, इथपासून आपण एक अशी माहिती आहे की जी जगात कुणालाही उपलब्ध आहे याकडे आपण येतो आहोत. तर हे आपण खुल्या मनाने स्वीकारणार आहोत का? हा खरा भारताच्या बाबतीतला प्रश्न आहे. आणि त्यामुळे का आपण वेगवेगळे मार्ग शोधणार आहोत लोकांना त्याच्यापासून वंचित ठेवण्याचे? तर ते मला असं वाटतं की भारताच्या बाबतीत हा जो सामाजिक प्रश्न आहे, कारण आपण जाती व्यवस्थेवरती आधारित आपली समाज रचना आहे. क्वेस्टची भूमिका आहे, ते शोध जो आहे तो इथे पुन्हा एकदा वाटतो. कारण आता भारतातील जर निरक्षरांची संख्या जर बघितली तर जवळपास 30 कोटीच्या आसपास लोक निरक्षर आहेत आपल्या देशामध्ये. आणि एकीकडे जगभरातले जे सगळे प्रगत देश आहेत तिथे संगणक साक्षरता ही तिथल्या लोकांचं बलस्थान बनलेली आहे. म्हणजे आपल्याकडे अजून अंगठेबाजांचा देश आहे इतक्या मोठ्या प्रमाणात. एक अमेरिका बसेल इतक्या निरक्षरांची आपल्याकडे संख्या आहे. तर या सगळ्याची चिंता डॉक्टर अमर्त्य सेन सारखे ग्रस्त करतात की आपल्याकडे प्राथमिक आरोग्य आणि प्राथमिक शिक्षण या गोष्टीवर भर दिला पाहिजे. तुम्ही क्वेस्टच्या माध्यमातून ते करतात, परंतु अधिक मोठ्या प्रमाणात ते का होत नाही? त्याचं सामाजिक चिंतन का होत नाही? जो एक डेव्हलपिंग कंट्री हा जो आपल्यावरचा हे आहे की अनेक वर्षांपासूनचा आहे, अनेक वर्षापासूनचा आणि तो राहणार. कारण तुम्ही भारत असं एक कुठल्याच बाबतीत काहीच म्हणू शकत नाही आपण. कारण त्याचा तुम्ही क्रॉस सेक्शन घेतला की त्याच्यात इतके स्तर तुम्हाला आढळतात, आर्थिक, सामाजिक आणि त्यामुळे शैक्षणिक, त्यामुळे सांस्कृतिक वगैरे वगैरे वगैरे, हे इतके स्तर तुम्हाला आढळतात की भारत असं तुम्ही म्हणूच शकत नाही. तुम्ही कुठल्या तरी एका छोट्याशा सेक्शन विषयी त्यावेळेला बोलत असता. तर त्यामुळे हे सगळं झिरपायला, हे सगळं काय म्हणूया त्याचा परिणाम होऊन एकसंधता यायला खूप वर्ष लागतील. माझी इच्छा इतकीच आहे की आज राजकारणामधल्या लोकांनी, समाजकारणामधल्या लोकांनी, सामान्य जनतेनी ही जी समानता येऊ पाहते आहे टेक्नॉलॉजीमुळे आणि आर्थिक आपली जी प्रगती आहे त्याच्यामुळे, त्या समानतेला खीळ बसेल असं काहीही करू नये. धर्म, जात, अर्थकारण किंवा तुमची सांपत्तिक स्थिती काय, तुमचं शिक्षण काय, ह्याच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून आपण प्रत्येकाला समानतेने वागवणार आहोत का आरोप करत बसणार आहोत की तो मानत नाही, तो अमुक अमुक धर्माचा असा असा वागतो मग मी का नाही करायचं, तो अमुक अमुक जातीचा असं वाटतं मग मी, हे मला वाटतं सोडून द्यायला पाहिजे. आणि ज्यांना काही गोष्टी आधी मिळालेल्या आहेत केवळ जन्मामुळे, ह्या अमुक अमुक तुम्ही जातीत किंवा धर्मात जन्माल्यामुळे तुम्हाला काही गोष्टी मिळालेल्या आहेत, तर त्याचा कॉग्निजन्स घेऊन की हे ऍक्सिडेंट आहे, मला हे सगळं मिळालेलं आहे त्याचा, तर काही ठिकाणी मला सफर व्हायला लागेल त्याच्यासाठी,
परंतु हे जोपर्यंत पसरत नाही, हे जोपर्यंत ही इक्वॅलिटी येत नाही, जे मी डिनाय केलेलं आहे वर्षानुवर्ष अनेक लोकांना, शक्य होईल तितक्या लवकर हे सगळं काढून टाकूया आपल्या डोक्यातनं, आपल्या मनातनं. धर्म, जात, ही मेन इनइक्वॅलिटी आणणारी गोष्ट ती आहे. आणि त्यामुळे मग अर्थकारण आणि समाजकारण आणि सांस्कृतिक कारण. माध्यमं बदलत राहतील. तुम्ही आज टीव्ही बद्दल बोलताय, इंटरनेट बद्दल बोलताय, आजपासून 10 वर्षानंतर तुम्ही आणखीन काहीतरी वेगळं 15 वेगळ्या गोष्टींबद्दल बोलत असाल, ते बदलणारच नाही. जे कॉन्स्टंट आहे तो हा फिल्टर कॉन्स्टंट आहे, तो हा माणूस कॉन्स्टंट आहे. आणि त्यामुळे म्हणून परत परत आपण शिक्षणाकडे येतो. हिंदी सिनेमा आणि मराठी सिनेमामध्ये काम करत असताना म्हणजे आपल्याकडे सिनेमा हे समाज जीवनाचं एक अंग मानलं जातं आणि समाजाचं प्रतिबिंब सिनेमात पडतं असं म्हणतात. आणि दुसरीकडे असं म्हणतात की समाजातील जगणं इन्फ्लुएन्स करतो सिनेमा. तर आता तुमचा दोन्ही याचा अनुभव आहे, मराठी, हिंदी प्लस हॉलिवूडमध्ये सुद्धा काम केलेलं आहे. म्हणजे नाटक आणि सिनेमा या दोन्ही माध्यमांचा अनुभव घेतल्यानंतर काय वाटतं तुम्हाला की खरं आहे की कसं आहे की दोन मुद्दे आहेत. एक तर पहिल्यांदा मला असं म्हणायला आवडेल की सिनेमामुळे समाज बदलतो किंवा क्रांती होते कुठल्याही कलेमुळे, सिनेमा फक्त असं नाही, ह्याच्यावरती माझा विश्वास नाही अजिबात. सिनेमा समाज बदलू शकत नाही. सिनेमा किंवा कुठलीही कला काय करू शकते तर समाजामध्ये जे ऑलरेडी आहे ते सुप्त स्वरूपात असेल, कुठल्या तरी काहीतरी एक हालचाल असते छोटीशी, त्याला स्टिम्युलेट करण्याचं काम कला करू शकते असं माझं मत आहे. पूर्णपणे नव्याने तो विचारच निर्माण केला आणि मग समाज बदलून गेला, ही ताकद कलेमध्ये आहे असं मला अजिबात वाटत नाही. म्हणजे दिशा देऊ शकतो सिनेमा किंवा म्हणजे त्याला एक स्टिम्युलेट करू शकतो, त्यांच्या एक वाचा फोडू शकतो किंवा असं, पण त्याच्यासाठी मुळात काहीतरी घडायला हवं, काहीतरी व्हायला हवं, समाज कुठल्या तरी एका पातळीवरती अस्वस्थ असायला हवा, तो विचार कुठे ना कुठे असायला हवा. आणि मला असं नेहमी वाटतं की तो तसा विचार शोधून काढणे हे सिनेमा करणाऱ्यांचं किंवा कुठल्याही कलाकाराचं काम आहे की अरे काय सुप्त स्वरूपात चालू आहे, काय कुठे अस्वस्थता आहे, कशी आहे, ते काढून ती डोळ्यासमोर मांडली लोकांच्या की लोकांना रिअलाइज होतं की अरे हेच खरं तर मला वाटतंय. तर हे काम कलेचं आहे, मुळातनं बदलून टाकणं आणि मुळातनं शोधून काढणं ही ताकद कलेची आहे असं मला वाटतं. आज सध्याच्या याच्यामध्ये म्हणजे गेल्या आपण 2-3 वर्षातल्या घटना जर बघितल्या तर महिलांवरच्या अत्याचारांचं प्रमाण प्रचंड वेगाने वाढलेलं आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारचे समाजशास्त्रज्ञ याचा विचार करत असताना माध्यमांवर सुद्धा दोष ठेवतात की माध्यमांमधलं स्त्रीचं स्वरूप रूप ज्या पद्धतीने दाखवलं जातं ते सुद्धा कारणीभूत आहे. तुम्हाला काय वाटतं? ह्याचं उत्तर ना हो नाही मध्ये आहे असं मला वाटत नाही की हो होतो परिणाम, नाही होत परिणाम, असं मला नाही वाटत. हे बघा, मला तुम्ही सांगा, सगळ्या दुष्ट प्रवृत्तींचा आम्ही पराभवच दाखवलेला आहे. कुठलीही कला, सिनेमा असू दे, तुम्ही काय रामायण महाभारत कुठेही घ्या, शेवटी काय दाखवलेलं आहे की सज्जनांचा विजय आणि दुर्जनांचा पराजय, हेच दाखवलेलं आहे. हा संदेश न घेता जर लोक म्हणजे त्यातलं दुर्जन जो करतोय तेच नेमकं जर उचलत असतील तर कसं, म्हणजे आणि बरं गोष्ट बांधताना त्याच्यात दुसऱ्या लोकांचं म्हणजे काही लोकांचं असं म्हणणं की नाही तुम्ही ते फार अत्यंत इफेक्टिव्हली दाखवता. मुळात निगेटिव्हिटी किंवा व्हायलन्स हे आहेच मुळात अत्यंत काय म्हणूया, एक त्याच्यात एनर्जी निगेटिव्ह असली तरी ते इफेक्टिव्हली दिसतं, त्याच्यात एक ड्रामा आहे. परंतु मला असं वाटतं की सगळ्या गोष्टी जगात तुमच्या समोर असतात. उदाहरणार्थ सिनेमा, कला वगैरे सगळं सोडून देऊ, समाजामध्ये काय चाललेलं आहे, लोक कशी वागत आहेत, काय करतात, आपले आई वडील, आपले नातेवाईक, आपली भावंड कशी वागतायत हे लोकांना कळत असतंच की, तू मुलं बघत असतातच की. मग त्याच्यामधलं नेमकं काय घ्यायचं किंवा काय नाही हे तुमच्यावरती ज्या पद्धतीचे संस्कार झालेले आहेत, फक्त आई वडील असं मी म्हणत नाही, समाज म्हणून, बरोबर, पुस्तकं म्हणून, इतर ज्या गोष्टी त्या आजूबाजूला बघतायत म्हणून,
एका दुसऱ्या ह्याने बोलायचं झालं तर मी असंही म्हणेन की टेलिव्हिजन बघून, टेलिव्हिजन किंवा इंटरनेट अत्यंत धोकादायक आहे मुलांनी. सध्या त्याच्यावरच मोठ्या प्रमाणात बोललं जातं. मला असं नाही वाटत की मुळात इंटरनेट बघू नका किंवा टीव्ही बघू नका हा त्याच्यावरचा उपाय आहे. तो माहितीचा स्रोत आहे, त्यातून तुम्ही माहिती काढता त्यावर आहे ना. मग तुम्ही काय करू शकता की जो सोर्स हे सगळं घेणार आहे, म्हणजे जे मूल असेल किंवा जो तरुण असेल जो हे सगळं घेणार आहे, त्याच्यामध्येच त्याचा एक इनबिल्ट फिल्टर असायला हवा की जो त्याच्या प्रगल्भतेतनं येईल, त्याच्या शिक्षणातनं येईल, त्याच्या आई वडिलांनी त्याला एक्स्ट्रा करिक्युलर काय काय करू दिलंय यातून येईल. त्याचा एकांगी विकास झालेला नाही ना, फक्त मार्क, फक्त पैसा ह्या दृष्टीने, ह्याच्यावरनं तो फिल्टर एक आपोआप बसवला आणि तोच ठरवेल ना की मला हे घ्यायचं आणि मला हे घ्यायचं नाही. आणि तोच सगळ्यात उत्तम. माध्यमं बदलत राहतील. तुम्ही आज टीव्ही बद्दल बोलताय, इंटरनेट बद्दल बोलताय, आजपासून 10 वर्षानंतर तुम्ही आणखीन काहीतरी वेगळं 15 वेगळ्या गोष्टींबद्दल बोलत असाल, ते बदलणारच नाहीये. जे कॉन्स्टंट आहे तो हा फिल्टर कॉन्स्टंट आहे, तो हा माणूस कॉन्स्टंट आहे. आणि त्यामुळे म्हणून परत परत आपण शिक्षणाकडे येतो. पुन्हा इथे आपण प्राथमिक शिक्षणाकडे येतो. नक्कीच. पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शिक्षणामध्ये मुलांना आपण जे काय देतो त्यावर त्याचं पुढचं जगणं अवलंबून असतं. बेस आपल्याला फार नीट पक्का करायला लागेल. आणि हे सगळं साक्षरता या अर्थाने मी म्हणत नाहीये. आपण जे सगळं आतापर्यंत बोलतो आहोत ते संपूर्णपणे हे कशासाठी शिक्षण आणि त्यातनं नक्की काय अचीव करायचं आहे ह्याच्याबद्दल बोलतोय. अगदी फार तिला देवी करून टाकायचं. तिला सांगे तू माता आहेस, तू हे आहेस, म्हणजे काय, तुला असं करता येणार नाही, हा तुला तसं करता येणार नाही, हा कारण तू देवी आहेस. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता वगैरे हे श्लोक हे करून म्हणजे काही सगळे मार्ग वापरले. पण त्याचा अल्टिमेट एम हा होता की स्त्रीला बंधनात ठेवायचं, तिला चौकटीमध्येच अडकवायचं. आता भविष्यामध्ये जी आव्हानं नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून येणार आहेत आणि नव्या जगण्याच्या याच्यातून येणार आहेत, तर या सगळ्यावर उपाय असा आहे की समानतेवर आधारित शिक्षण पद्धती, म्हणजे जी सगळ्यांना समान संधी देईल. तर ही समान संधी भारतासारख्या देशामध्ये जिथे विषमता आहे आपल्या DNA मध्येच आहे असं म्हटलं जातं, तर तुम्ही त्याच्याकडे कुठल्या नजरेने बघता? आपण सगळ्यांनी आशावादी दृष्टिकोनातून बघितलं पाहिजेच, परंतु तुम्ही प्रत्यक्ष काम करणारे आहात, थेट काम करणारे, त्यामुळे तुमच्या मताला जास्त महत्व आहे असं मला वाटतं. मी तुमचा मगासचा महिलांविषयीचा प्रश्न आणि हा प्रश्न असं थोडंसं माझ्या डोक्यात ह्याचं उत्तर देताना घोळतायत. समानता, कारण दोन्हीकडची मुद्दा आहे. तर मगाशी थोडंसं राहिलेला विचार थोडासा पुढे न्यायचा तर महिलांच्या बाबतीत अनेक त्याच्यावरती पुस्तकं लिहिली गेलेली आहेत, अनेक लेख लिहिले गेलेले आहेत. मंगला सामंतांचं प्रचंड त्याच्यावरती काम ह्याच्यावरती स्त्री पुरुष आणि शेतीचा शोध लागल्यानंतर अर्थातच स्थिरता आली. पहिल्यांदा प्रॉपर्टी हा हे विषय निर्माण झाला आणि कारण तो व्यवसाय पुरुषप्रधान झाल्यामुळे पुरुषाची ही गरज होऊन बसली माहीत असणं की माझा मुलगा कोण आहे. आणि त्या गरजेपोटी, पुरुषाच्या गरजेपोटी विवाह संस्था निर्माण झाली. हे याच्यातलं काहीही मी म्हणत नाहीये, हे जगात अनेक संशोधकांनी म्हणून ठेवलेलं आहे, लिहून ठेवलेलं आहे. आणि मग एकदा भारतीय विवाह संस्थेच्या इतिहासामध्ये राजवाडेंनी सगळं त्याच्यावरच पूर्ण लिहिलेलं आहे. मंगला सामंतांचं जरूर साहित्य या प्रेक्षकांनी ह्या संदर्भात वाचावं. तर अशी पुरुषाची जी निकड आत्म निर्माण झाली की माझी प्रॉपर्टी, मी कसलेली जमीन ही माझ्याच मुलाला जायला पाहिजे, त्यातनं हे झालं की माझा मुलगा कोण हे मला कळलं पाहिजे. असं करत करत आपण विवाह संस्थेकडे आलो आणि त्यामुळे एक पुरुष असला तरी चालेल, अनेक स्त्रिया असल्या तरी चालतील, पण पुरुष एकच हवा या ह्याच्याकडनं मग इंडस्ट्रियलायझेशन असं करत करत आपण आता एक स्त्री आणि एक पुरुष ह्याच्यामध्ये आलेलो आहोत, मोनोगॅमीकडे. पण मुळात बाय नेचर आपण पॉलिगॅमस आहोत, स्त्री आणि पुरुष दोघेही पॉलिगॅमस आहोत. आता या सगळ्यातनं झालं काय की मला आता स्त्रीवर बंधनं टाकायची आहेत, घालायची आहेत. ही माझी निकड निर्माण झाली, कारण मला कळलं पाहिजे हा माझाच मुलगा. आणि त्यातनं हळूहळू विवाह संस्था असेल, धर्माचा उपयोग असेल, इतर सगळ्या गोष्टींचा उपयोग असेल, असं करत करत जास्तीत जास्त आपण उपाय वापरले स्त्रीला बंदिस्त करण्यासाठी. मग अगदी पार तिला देवी करून टाकायचं. तिला सांगे तू माता आहेस, तू हे आहेस, म्हणजे काय, तुला असं करता येणार नाही, हा तुला तसं करता येणार नाही, हा कारण
तू देवी आहेस असं. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता वगैरे हे श्लोक हे सगळे सगळं त्यातूनच हे आले करून सगळे. म्हणजे काही सगळे मार्ग वापरले, पण त्याचा अल्टिमेट एम हा होता की स्त्रीला बंधनात ठेवायचं, तिला चौकटीमध्येच अडकवायचं आणि ती इकडे तिकडे कुठे जाऊ नये, आपला कंट्रोल राहील हे पाहायचं. अशाच सगळ्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे जे वाटतं त्याच्यावरनं झालं. आणि ही असमानता मला वाटतं मुळात तिथे सुरू झाली. तिथून एक बेसिक हे सुरू झालं आणि मग अर्थातच आपण मगासपासून बोलतोय जाती व्यवस्थेबद्दल वगैरे वगैरे सुरू झालं. आता आपण आलो समान शिक्षण. आपल्या अनेक समस्यांवरती जर काही एक रामबाण उपाय असा जर असेल तर तो आहे शिक्षणातली समानता. की माझ्याकडे जास्त पैसे आहेत म्हणून मी जास्त चांगलं शिक्षण देऊ शकतो आहे माझ्या मुलांना किंवा मुलींना. इथे ती विषमता मला असं वाटतं की सुरू होते. आणि मग इतर अनेक विषमता म्हणजे आज सोनाळ्यामध्ये काम करत असताना आज देखील 2015 साली मुंबईपासून 2 तासावरती आम्ही आहोत आणि आज सुद्धा अशी कित्येक मुलं आमच्याकडे येतात जी पहिली पिढी शाळेत आलेली आहे, की ज्यांच्या आई वडिलांपर्यंत शिक्षणाचा आजपर्यंतच्या काय लाखो पिढ्या, हजारो पिढ्या ह्या काय शाळाच बघितलेली नाही, साक्षरता माहिती नाही, शिक्षणच माहिती नाही, पुढच्या गोष्ट सगळ्या वेगळ्या. आता तुम्ही जर शिकले सवरलेले आहात, तुम्ही जर शहाणे आहात, तुम्ही जर विचार करू शकता, तर तुम्ही फक्त एवढा विचार न करता तुम्ही असा विचार करा ना, बरोबर, की बाबांनो गेल्या काही हजार वर्षांमध्ये काय घडलं, माणूस म्हणून माणसानं काय काय केलं, इतर माणसांवरती अत्याचार केले वगैरे वगैरे वगैरे. तुम्ही फक्त माझी जात, माझ्या ह्याच्या, मग माझा काय दोष, मग त्यांनी अत्याचार केले, मग आता मी त्याचं काय, असा विचार, मग तुमच्या शिक्षणाचा उपयोग काय, मग तुम्ही कसले शहाणे सवरले. जर तुम्ही हा सर्वंकष विचार करून जर हे मान्य करत नसाल की अरे ह्या गोष्टीमुळे हे सगळं झालेलं आहे, तर आता मला थोडंसं सफर करायला लागेल ना, इलाज नाही आहे मला त्याचा, किंवा स्वीकारलं तरी पाहिजे. मध्ये एका, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे परंतु मला इथे आज ती सांगायला लागते. हे आजकाल जे घाणेरडे व्हॉट्सॲप्स आणि SMS फिरत असतात, कोणी न विचार करता खटाखटा टाकत असतात, त्याच्यातले बरेच धर्म आणि जातीशी निगडीत असतात. फॉरवर्ड करण्याचा रोग लागला आणि काही जण तर वाचून समजून उमजून फॉरवर्ड करतायत आणि त्याच्यामध्ये एका जातीचा प्रचार करणारे एक फार मोठे प्रथितयश व्यक्ती आहे. तिने मला मेसेज पाठवला की आय एम प्राऊड टू बी, मी अमुक अमुक जातीचा, कारण ह्या जातीमध्ये 93% समाज हा साक्षर आहे आणि सगळ्यात जास्त प्रमाण आहे भारतामध्ये हे, आणि मला अभिमान आहे. अभिमान आहे. मला म्हटलं की एक गोष्ट कळत नाही की इतके ॲडव्हान्टेजेस मिळून हजारो वर्ष तुमचा हा 7% समाज का निरक्षर आहे, तुमचा का त्याच्यात प्रॉब्लेम आहे, तुमचं का करू शकला नाहीत. नंबर 1. नंबर 2, तुम्ही 93% लोकांनी संपूर्ण समाजाचा जर विचार केला तर तुम्ही उरलेले जे काय आपले काय समजा 60-70% जर सगळ्या समाजाचा विचार करता जर समजा निरक्षर असतील, काय त्याचं पर्सेंटेज मला माहिती म्हणजे काय मोठं प्रमाण आहे, मग त्याच्यासाठी तुम्ही काय केलं का? तुम्ही हेच म्हणत बसणार की आम्हाला कसा अभिमान आहे कारण आम्ही सगळ्या, म्हणजे. आणि मला तर एक नेहमी गंमत वाटते की आपल्या जातीला ते समाज म्हणून जेव्हा संबोधतात, असा स्वतः म्हणजे स्वतःबद्दल श्रेष्ठत्वाची भावना, आमचा समाज म्हणतात. मला गंमतच वाटते ते सगळे. समाज म्हणजे संपूर्ण समाज आहे ना, मानव समाज आहे. करेक्ट. एका न शिकलेल्या पहिली पिढी शाळेतली तिथपासून ते प्रकांड पंडितांची पिढ्यानपिढ्यांची मुलं, ह्यांचं कसं तुम्ही, मग तुम्हाला काही जणांना मागे या असं माझं म्हणणं नाही आहे, काही जणांना मागे वळून तर बघायला पाहिजे. तुम्ही मागे न तर निदान वळून तर बघा, त्याचा कॉग्निशन्स घेतला पाहिजे. काही तुम्हाला अन्याय त्याच्या बाबतीत होत असेल तर तो सहन केला पाहिजे, कारण त्याला अन्याय न म्हणता, कारण मग तुम्ही कसं आणणार, तुम्ही एक चांगला देश कसा, तुम्ही एक चांगलं जग म्हणेन मी तर, देश ही अजून एक सीमा आहे, चांगलं जग तुम्ही कसं निर्माण करणार. का तुम्ही सतत राजकारण्यांना शिवाय देत बसणार की ते रिझर्वेशन्सचं राजकारण करतात, ते ह्याचं राजकारण करतात, ते जातीचं राजकारण, ते धर्माचं. आपण ह्या गोष्टी विकत घेतो, मतदार म्हणून, समाज म्हणून ते विकणारी लोक, मग ते राजकारणी असोत, ते स्वामी महाराज असोत, किंवा ते अजून कोणी कुठल्या संघटनांचे आणि कुठल्या छोट्या छोट्या पंथांचे वगैरे लोक असोत, हे सगळं आपण विकत घेतो म्हणून ही गोष्ट विकतात. हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. धन्यवाद अतुल. तुम्ही
शिक्षणापासून तर आपल्या एकूणच सर्व सामाजिक विषयासंदर्भात एकला चलोरेमध्ये तुमचं मत मांडलं. अनेक प्रस्थापित लोकांना, फक्त मी सिने क्षेत्रातील लोक नाही म्हणत, परंतु अन्य क्षेत्रातील लोकांना सुद्धा आपण सुद्धा समाजाचं काहीतरी देणं लागतो अशी प्रेरणा मिळावी एवढीच एक अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. आणि तुमच्या क्वेस्टच्या आणि तुमच्या स्वतःच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला अधिक चांगलं यश मिळावं अशी इथे मी शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू Thank you. सर, खूप मजा आली. थँक्स.